नमस्कार रसिको. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 1950च्या दशकाच्या अखेरीस हिंदी चित्रपटसृष्टीत नव्या नायकाचा शोध घेण्यासाठी हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या एका संस्थेतर्फे एक अखिल भारतीय स्पर्धा घेण्यात आली. कारण अशोक कुमार त्यावेळी 40शीत होते. राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद हे 30शी ओलांडलेले अभिनेते होते. मग ते जरी उत्कृष्ट अभिनेते असले तरी सुद्धा त्यांना दिवसेंदिवस 20शीतले तरुण म्हणून स्वीकारणं कठीणच जाणार होतं. आणि त्या स्पर्धेत पंजाबमधल्या एका ऐन 25शीत असणाऱ्या तगड्या, देखण्या आणि जाट तरुणाची निवड झाली. निवडून येणाऱ्या तरुणाला आपल्या आगामी चित्रपटात नायकाची भूमिका देण्याचं आश्वासन काही निर्मात्यांनी दिलं आणि त्यामुळेच हा तरुण आपल्या पत्नी आणि नवजात बालकासह मुंबईत आला. सुरुवातीच्या काळात अनेक हालअपेष्टा त्याने भोगल्या, पण नंतर मात्र तब्बल 5 दशकाहून अधिक काळ रुपेरी पडदा त्याच्या अभिनयाने आणि ॲक्शनने गाजवला. असा हा माचोमॅन अभिनेता म्हणजेच शोलेमध्ये गब्बर आणि त्याच्या गुंडांना कुत्ते मैं तेरा खून पी जाऊंगा असं म्हणणारे आपले धरमपाजी म्हणजेच धर्मेंद्र. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ पी.एन. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधल्या लुधियाना येथील सहनेवाल गावात एका सामान्य शीख कुटुंबात झालं. त्यांचं पूर्ण नाव धरमसिंग देओल असं आहे. त्यांचे वडील किशन सिंग देओल हे शाळेत शिक्षक होते. त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण फगवाडा येथील लालटन कलान येथून पूर्ण केलं. धर्मेंद्रवर लहानपणापासूनच चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांचा प्रभाव होता. त्यांना पाहून त्यांना अभिनय करावा अशी इच्छा निर्माण झाली, जी नंतर त्यांची आवड बनली. आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी ते पंजाबमधून मुंबईला आले. परंतु तिथे त्यांना आणखीन मोठ्या संघर्षांना सामोरं जावं लागलं. धर्मेंद्र यांनी इंडियन आयडल 11च्या मंचावर सांगितलं होतं की माझ्या सुरुवातीच्या काळात मी गॅरेजमध्ये राहायचो, कारण माझं मुंबईत योग्य असं घर नव्हतं. मुंबईत टिकण्यासाठी मी एका ड्रिलिंग फर्ममध्ये काम केलं, जिथे मला 200 रुपये पगार मिळत असे. दिल भी तेरा हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यावेळेस त्यांची नायिका कुमकुम ही बी ग्रेड चित्रपटांची गाजलेली नायिका होती आणि ती त्यावेळेस दिलीप कुमार बरोबर कोहिनूरमध्ये महत्त्वाची भूमिका करत होती. त्यामुळे ती नेहमीच तक्रार करायची की हा कुठला नवीन नायक मला दिलाय. पण धर्मेंद्र ते सगळं मुकाट्याने ऐकायचं आणि त्याचा राग न मानता कुमकुमला एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून मानही द्यायचा. मात्र कुमकुमची सद्दी पुढे 1965-66 नंतर संपली. तिला नायिकेच्या भूमिका मिळेनाशा झाल्या. अखेरीस 1971 मध्ये तिने निर्माते दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या ललकारमध्ये मोठ्या खटपटीने नायिकेची भूमिका मिळवली. ह्या चित्रपटाचा नायक होता धर्मेंद्र, जो त्यावेळेस त्याच्या लोकप्रियतेच्या शिखरावर होता. आता तो सहजपणे हा चित्रपट नाकारू शकला असता किंवा कुमकुमची नायिका म्हणून हकालपट्टीही करू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही. उलट चित्रीकरण चालू असताना त्याने कधीही रामानंद सागरना कुठली सद्दी संपलेली नायिका घेतलेली आहे असं म्हणून कुमकुमला हिणवलंही नाही. तिच्याशी नेहमीच तो एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून आदरानेच वागला. धर्मेंद्र हे 60 आणि 70च्या दशकात अशा काही कलाकारांपैकी होते ज्यांनी कधीही स्त्री केंद्रित चित्रपटांना नकार दिला नाही. बंदिनी असो, सूरत असो किंवा सीरत असो, ह्या बॉलिवूड स्टारने सहाय्यक भूमिका करण्याला नेहमीच होकार दिला. दिवंगत धर्मेंद्र यांनी अनेक वेळा जाहीरपणे सांगितलं होतं की ते बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांना आपला तिसरा मुलगा मानतात. यमला पगला दिवानाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान धर्मेंद्र यांनी सलमानबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करत म्हटलं होतं की मी तर म्हणेन हा माझा मुलगाच आहे. माझे 3 मुलगे आहेत, तिघेही खुद्दार आणि जबरदस्त आहेत, पण हा थोडा माझ्यावर जास्तच गेला, कारण हा एकदम रंगील्या मिजाजाचा आहे. एप्रिल 2025 मध्ये इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलने धर्मेंद्रला किंवा सनीला इतर स्टार किड्सच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होऊ दिलं नाही ह्याबद्दलही सांगितलं होतं. ॲनिमल चित्रपटातला अभिनेता म्हणाला की जेव्हा जेव्हा एखाद्या स्टार किडचा वाढदिवस असायचा तेव्हा बाबा आम्हाला कधीच जाऊ द्यायचे नाहीत. बॉबी देओल पुढे असंही म्हणाला की आमच्याकडे कधीच चित्रपट उद्योगासारखं वातावरण नव्हतं. आमचं घर अगदी साधं होतं. आम्ही घरी कधीही पार्ट्या करत नव्हतो किंवा चित्रपटांबद्दल चर्चाही करत नव्हतो.
आम्ही अगदी सामान्य लोकांसारखं राहायचो. आम्ही कधीही चित्रपट उद्योगाने प्रभावित नव्हतो. मी फक्त माझ्या वडिलांना खूप प्रेम मिळालं हे पाहिलं. मी सेटवर गेलो असेन किंवा घराबाहेर लोकांची गर्दी पाहिली असेल. मला लहानपणी नेहमीच त्या घटनेचं आश्चर्य वाटायचं की माझ्या वडिलांना लोकांचं इतकं प्रेम का मिळतंय. धर्मेंद्र यांनी 2004ची लोकसभा निवडणूकही लढवली होती आणि 2009 पर्यंत बिकानेरमधून खासदार म्हणून कामही केलं होतं. 1997 मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी त्यांना जगातील सर्वात देखणा पुरुष असंही म्हटलं होतं. धर्मेंद्र यांच्या नावावरती एकाच वर्षात म्हणजे 1987 साली सलग 7 बॉक्स ऑफिसवरती हिट चित्रपट देण्याचा अनोखा विक्रम आहे, ज्यामुळे ते हा उल्लेखनीय पराक्रम करणारे बॉलिवूडमधले एकमेव अभिनेता ठरलेले आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीला आपल्या पहिल्या पत्नीसोबत धर्मेंद्रनी मुंबई गाठली आणि पुढे चित्रपटांमध्ये काम करत असताना प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी त्यांचे सूर जुळले आणि पुढे त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी विवाहही केला. असा हा बॉलिवूडचा हिमॅन नुकताच काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्याप्रती संपूर्ण स्मृतिगंध टीमच्या वतीने आदरांजली व्यक्त करून आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया. धर्मेंद्रच्या चित्रपटांपैकी नेमका कुठला चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचसोबत फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलोसुद्धा करा. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.